बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले होते। राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, स्वराज्याची प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत त्यांचे योगदान याचे स्मरण यावेळी उपस्थितांनी केले। या कार्यक्रमास सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। तसेच नामदेव राऊत, रोहिणी घुले, नितीन तोरडमल, श्रीहरी जगताप, बाळासाहेब साळुंखे यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला। राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत। जमलेल्या सर्व सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, शिवप्रेमींचे मी प्रथमतः स्वागत करते आणि राजमाता जिजाऊ यांना विनम्र असे जयंतीनिमित्त अभिवादन करते। आज सकल मराठाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात आणि आनंदात ही जयंती साजरी केली गेली आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जसे शिवरायांना जिजाऊंनी घडवले तसे आपणही आपल्या मुलांना जर लहानपणापासूनच चांगले संस्कार, खरं बोलायला शिकवलं आणि समाजासाठी एक चांगलं काहीतरी करण्याचे त्याच्यात लहानपणापासून प्रेरणा जागृत केली तर ही खरी राजमाता जिजाऊ यांना आदरांजली असेल असं मला वाटतं। सर्वच जमलेल्या सर्व शिवप्रेमींना मी राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देते। जय जिजाऊ, जय शिवराय। राजमाता जिजाऊंचा जन्मदिन म्हणजे आपणा सर्वांसाठी अतिशय अतिशय महत्त्वाचा असा क्षण असतो। आपणा सर्वांना प्रेरणा देणार आहे। राजमाता जिजाऊंनी यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथे 1598 रोजी जाधव कुटुंबियांमध्ये झाला। राजमाता जिजाऊंचे वडील मराठा साम्राज्यामध्ये सरदार होते। त्यांचा विवाह शहाजी महाराज यांच्याशी झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर जे बालपणापासून संस्कार केले राजमातांनी धर्म, सत्ता, न्याय, पराक्रम आणि स्वराज्य निर्मितीची संकल्पना राजमातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी बाळकडू दिले सुरुवातीपासूनच। त्यामुळं मुघलांपासून जे राष्ट्राचं किंवा शोषण होतं, बंद होतं, अत्याचार होता, मूर्तीची विटंबना होत्या, सर्व बाबीवर त्यांनी छत्रपतींच्या मनाला स्वराज्याची संकल्पना निर्माण करून एक स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता, राष्ट्रमाता ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी अगदी आनंदात जीवन जगत आहोत। अशा मासाहेब जिजाऊंची आज जयंती, त्या जयंतीनिमित्त प्रथमतः सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो। संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर जगात या ठिकाणी आज 12 जानेवारीला मासाहेब जिजाऊंची जयंती साजरी केली जाते। जिजाऊंनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते आकाराला आलं। त्याचं कारणही तसंच होतं। त्या काळात या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या सत्ता त्या कार्यरत होत्या आणि त्यांचा अत्याचार हा शिराकोटीला पोहोचला होता आणि म्हणून आपलं स्वराज्य असावं ही संकल्पना बाळासाहेबांनी मांडली आणि ती सुद्धा पुन्हा अस्तित्वात आणली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ती केवळ बाळासाहेबांची प्रेरणा होती। आजही तशा स्वराज्याची देशाला गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे। आजही आपण देशांमध्ये पाहतो, सरकार कोणतंही असो, कोणत्याही पक्षाचं असो, परंतु या महापुरुषांचा सगळेच जण फक्त उपयोग करून घेतात। प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विचारांच्या बाबतीत
त्यांचा हिंदू म्हणून त्याचा उपयोग केला जातो. मी म्हणजे एक पोस्ट टाकलेली डॉक्टर की आपण हिंदू धर्म सोडून शिवधर्माचा सगळ्यांनी स्वीकार करावा असं मला वाटतं. हे वैयक्तिक माझं मत आहे. सगळ्यांना जे पटल न पटल तो भाग वेगळा, परंतु शिवधर्माचं चांगलं काम कुठला धर्म करू शकत नाही ही पण वस्तुस्थिती आहे. परत एकदा या निमित्त सर्वांना या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाताच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आज राजमाता जिजाऊंची जयंती म्हणजेच आपणा सर्वांसाठी एक सणच असतो. ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, ज्या राजमाता जिजाऊंच्या बुद्धिचातुर्यामुळे या महाराष्ट्राची जडणघडण झाली, ज्या राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला एक नवं स्वप्न दाखवलं, त्या राजमाता जिजाऊंची आज या ठिकाणी जयंती आहे. सिंदखेड राजा या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी नतमस्तक व्हायला गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राजमाता जिजाऊंची जयंती या ठिकाणी साजरी होती. आपण सर्वच जण राजमाता जिजाऊंची जयंती या ठिकाणी साजरी करतो. म्हणून आज या ठिकाणी परत एकदा सर्वांना या ठिकाणी जास्त वेळ न घेता राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्याबाई त्यांच्या जयंतीच्या विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रमाता जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, त्या आपल्या स्वराज्याच्या प्रथम जननी होत्या. त्यांनी स्वाभिमान, अभिमान, संघर्ष काय असतं ते छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं. त्यामुळे आज आपण इथे सगळे भगव्याचे राखण करण्यासाठी आहोत आणि या ठिकाणी राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करून थांबतो.